हॅलो, गुड इव्हनिंग माय यूट्यूब फॅमिली. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, आज आहे मंगळवार आणि तारीख आहे 25 नोव्हेंबर 2025. तर निघालो आहे स्टेशनला. कारण की ना घरातलं थोडंसं सामान संपलं होतं, तेल वगैरे संपलं होतं. तर ते आणण्यासाठी आम्ही निघालो आहे मॉलमध्ये. आणि तसंच साहेबांच्या ना बाईकचं पेट्रोल पण थोडंसं संपलं होतं, तर ते पण टाकायचं होतं, त्यासाठी निघालो आहे. तर आता इथे फाटकच्या पलीकडं आम्हाला जायचं होतं. तर हे बघा, लहानसा मुलगा आहे आणि गाडी चालवतोय. तर खूप धोकादायक आहे हे, कारण की आम्ही आमच्या वैभवला ना फक्त गेटच्या आतमध्येच, फक्त गेटपर्यंतच फक्त जाऊ देतो, गेटच्या बाहेर जाऊ देत नाही. आणि फक्त साहेब जेव्हा असतात घरी तेव्हाच त्याच्या हातामध्ये गाडी असते, म्हणजे सोबत असतात साहेब तेव्हाच. त्यानंतर म्हणजे त्याला अजिबात गाडी वगैरे आम्ही देत नाही, कारण की खूप धोकादायक आहे. लहान 17-18 वर्षाच्या मुलाचं जर चुकून काही ॲक्सिडेंट झालं तर एकतर त्याच्या पण जीवाला धोका होणार आणि त्यानंतर समोरच्याला पण काहीतरी दगाफटका होऊ शकतो. त्यामुळे ना आम्ही आत्ताच आमच्या वैभवला तर आम्ही गाडी वगैरे देत नाही. आणि आता इथे चाललो आहे डायरेक्ट आम्ही पेट्रोल पंपावरती. अगोदर पेट्रोल भरणार आणि त्यानंतर मग सामान घेणार आहे. आणि आजकाल ना थंडीचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे, म्हणजे नॉर्मल टेम्परेचर आहे, जास्ती थंडी वगैरे नाही आजकाल. त्यामुळं तर आता इथे आलो आहे बघा पेट्रोल पंपावरती. तर पेट्रोल वगैरे भरलं, त्यानंतर थोडंफार सामान वगैरे घेतलं आणि टमाटे पण संपले होते घरातले, टमाटे वगैरे पण घेतले. आणि मग घरी आले तोपर्यंत अनुताईने सगळं काम आवरलेलं होतं, म्हणजे झाडू वगैरे मारला होता, झालं तर किचन पण साफ केलं होतं. आणि त्याचबरोबर अनुताईची ना इथे डाळ खिचडी बनवण्याची तयारी चालू होती. तर अधूनमधून कधी कधी ना असं ती स्वयंपाकाला पण हे करते, आणि मी पण तिला आवर्जून सांगते की स्वयंपाका पण थोडाफार आलाच पाहिजे. जरी शिक्षण शिकत असलं तरी पण स्वयंपाक पण येणं खूप गरजेचं आहे. तर ती आज बनवणार आहे डाळ खिचडी. आणि आता इथे दूध आणलं होतं येताना मी, तर ते दूध पण मी तापायला ठेवलं. आणि त्याचबरोबर हे तळायच्या मिरच्या पण आणल्या होत्या, त्या मिरच्या पण कापून ठेवल्या साईडला. आणि जे काही सामान आणलं होतं ते सामान आता मी भरून ठेवते डब्यामध्ये सगळ्या, कारण अनुताईची जोपर्यंत खिचडीची तयारी चालू आहे तोपर्यंत माझी ही कामं जी आहेत ती होऊन जातील पटापट. हे सामान असं आणलं ना असंच ठेवून दिलं ना मग ते म्हणजे तसंच कंटाळा येतो मग नंतर ठेवायचा. त्यामुळं तर आता घरातलं ना बिस्किटं वगैरे पण संपली होती, तर थोडीफार बिस्किटं आणली, थोडी गोड थोडी खरट. म्हणजे मला ना गोड आवडतात, मिल्क वगैरे किंवा पार्लेजी वगैरे ते आवडतं मला. साहेबांना गुड्डे आवडतात आणि मुलांना हे मोनॅको. तर बिस्किटं वगैरे आणली. आणि शेंगदाणे ना गेल्या महिन्यामध्ये शेंगदाणे मी घेतलेच नव्हते रॅशन भरताना, कारण की अर्धा किलो शेंगदाणे होते. त्यामुळं मग मी शेंगदाणे वगैरे घेतले नव्हते, कारण शेंगदाणे जर जास्ती प्रमाणात ठेवले तर ते खराब होतात ना शेंगदाणे पण. त्यामुळं मी घेतले नव्हते शेंगदाणे. त्यामुळं मग आता कमी पडले होते, संपले होते शेंगदाणे, अजिबात नव्हते. आणि आता 1 तारखेला तर रॅशन भरायचंच आहे, पण तोपर्यंत मग सारखं थोडं थोडं आणण्यापेक्षा एकदमच आणून ठेवावं म्हणून आणले आता शेंगदाणे, तेल. आणि चहापत्ती पण संपली होती. तर चहापत्ती ना आम्ही रेड लेबल चहापत्ती वापरतो, आणि संपली रेड लेबल चहापत्ती. तर संपल्यावरती ना मग वैभवदादाने इथून जवळच्या दुकानातून दुसरीच वेगळीच चहापत्ती आणली होती. तर ती चहा ना पिताना ना असं वाटत होतं औषध पितोय असं वाटत होतं. तर त्याची टेस्ट, आम्हाला रेड लेबलची सवय आहे त्यामुळं ते दुसरी चहापत्तीचा चहा पिला ना तर ते टेस्ट वेगळीच येत होती त्याची. तर कोणालाच आवडत नव्हतं ते, त्यामुळे मग आम्ही छोटं पॅकेट आणलं रेड लेबलचं पण. तर आता अनुताईला मी किचन रिकामे करून देते, आणि त्याचबरोबर ना पटकन मी मिरच्या पण तळून घेते. तर माझ्या एक सबस्क्रायबर आहेत नंदाताई तांबे, तर त्यांनी म्हणजे मिरच्याची रेसिपी दाखवा म्हणून त्यांनी एकदा कमेंट केली होती. आणि ते काही ना दाखवणं होतच नव्हतं कितीतरी दिवसापासून, कारण की साहेबांची पण तब्येत खराब होती. त्यामुळं आम्ही भाजीपाला वगैरे आणायला जातच नव्हतो, इथूनच वैभवदादा थोडंफार काहीतरी आणायचा. त्यामुळं ना मिरच्या वगैरे आणणं हे म्हणजे एवढे दिवस लागले. तर आता येताना आवर्जून मी मिरच्या वगैरे आणल्या, रेसिपी दाखवायची होती. आणि त्याचबरोबर सगळ्यांना
आता अनुताई डाळ खिचडी बनवणार आहे, म्हणजे त्यासोबत थोडंसं मिरच्या वगैरे पण असल्या तर छान लागतं, टेस्ट लागतं. तर आता त्या अगोदर ना मिरच्या फ्राय करायच्या अगोदर मी थोडंसं शेंगदाणे हे जे उरले होते ते भाजून घेते, कारण शेंगदाण्याचं कूट पण बनवायचं होतं आणि सोबत साहेबांना शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे खायला आवडतात त्यांना. खारी शेंगदाणे म्हणा किंवा भाजलेले शेंगदाणे म्हणा किंवा कच्चेही शेंगदाणे म्हणा, जेवताना खायला असले ना तर त्यांना आवडतात. तर आता इथे मी सगळे शेंगदाणे भाजून घेते, जेवढे म्हणजे जेवढं डब्यामध्ये बसलं तेवढं बसवलं. 1 किलो आणले होते, डब्यामध्ये बसवले आणि जेवढं उरलं होतं त्याचं मी आता शेंगदाण्याचं कूट बनवून घेते. आणि आज 25 नोव्हेंबर तारीख आहे आणि संध्याकाळची वेळ आहे. तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दादरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये संविधान बचाव सभा आयोजित केली होती. तर त्याचं लाईव्ह चालू होतं आणि बाहेर साहेब वगैरे सगळेजण बसलेत ते लाईव्ह बघत. आणि आम्ही ॲक्च्युली जाणार होतो, पण सगळ्यांची तब्येत खराब आहे त्यामुळं गेलो नाही आम्ही. तर लाईव्ह बघत होते सगळेजण. तर आता इथे शेंगदाणे भाजणं तर चालूच होतं, एकदम बारीक गॅस केला होता आणि त्याच्यावरती शेंगदाणे भाजत होते आणि त्याचबरोबर दुसरीही कामं चालू होते. तर आता इथे टोमॅटो आणले होते ना, तर ते टोमॅटो पण मी धुवून स्वच्छ सुकवून फ्रीजमध्ये ठेवून देईन. आणि त्याचबरोबर तेलाचं जे पॅकेट आणलं होतं, तर तेल ना आम्ही ह्यावेळी ना थोडंसं वेगळं आणलं. तर चेंज करायचं असतं म्हणतात तेल, एकच तेल कंटिन्यू नाही खायचं, चेंज करून करून खायचं असतं असं बोलतात. त्यामुळं मी आज ना म्हणजे प्रत्येक बारीला जेमिनी आणतो, तर आता संडे आणलं होतं पॅकेट. तर ते पॅकेट मी बाटलीमध्ये रिफिल करून घेतलं आणि त्याचबरोबर ते तसंच ठेवून दिलं उभं, कारण की त्याच्यामध्ये भरपूर तेल निघतं. जरी आपण म्हणजे तेलाचं पॅकेट खाली केलं तरीसुद्धा भरपूर तेल त्याच्यामध्ये असतं जमा. आणि ते उभं करून ठेवलं ना तर नाही मग तर चमच्याभर तरी तेल निघतं त्याच्यामध्ये. तर मी थोड्या वेळासाठी ते उभं करून ठेवलं पॅकेट. आणि त्यानंतर आता हे टोमॅटो स्वच्छ धुवून घेते, एक एक टोमॅटो स्वच्छ धुवून घेते. तर आता शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहेत आणि हे थंड करायला मी हॉलमध्ये नेऊन ठेवते. आणि इथे बघा अनुताईने खिचडी बनवण्याची पूर्ण तयारी केली आहे, डाळ खिचडी बनवण्याची. आणि तांदूळ आणि डाळ वगैरे पण भिजायला ठेवलेलं आहे तिने. तर आता तिची तर पूर्ण तयारी झालेली आहे खिचडी बनवण्याची. तर मला फक्त हे मिरच्या फ्राय करायचं होतं आणि बाजूला व्हायचं होतं, कारण की किचनमध्ये म्हणजे आता ती काम करायला जेव्हा चालू करेल ना तेव्हा किचन तिला रिकामी पाहिजे असं असतं. त्यामुळे मी पटकन मिरच्या फ्राय करते आणि जे काही सामान आहे ते सगळं साईडला करून ठेवते. मग ती तिची डाळ खिचडी बनवायला सुरुवात करेल. तर आता इथे मिरच्या फ्राय करण्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, म्हणजे 1 चमचाभर तेल टाकलं. आणि खूप टेस्टी लागतात ह्या मिरच्या, तुम्ही एकदा ट्राय करून बघा नक्की, खूप छान लागतात. तर ते सपक थोड्याशा मिरच्या असतात ना, एकदम तिखट पण ते हिरव्यागार एकदम मिरच्या नाही आणल्या, थोड्याशा पोपटी ते सपक असतात ना त्या मिरच्या आणलेल्या आहेत. तर आता इथे मी कॅमेरा सेट करत होते, कारण की कढई व्यवस्थित दिसत नव्हती. तर आता हे बघा 1 चमचाभरच तेल आहे कढईमध्ये आणि याच्यामध्ये टाकायचं आहे राई आणि जिरे. तर आता राई जिरे व्यवस्थित तडतडले तेलामध्ये की त्यानंतर त्याच्यामध्ये टाकल्या मी मिरच्या. तर मिरच्याला ना मी एक एक कट मारलेला होता, म्हणजे जसं भरली भेंडी जसं बनवताना आपण कट मारतो ना तसं एक एक मिरच्याला ना असं उभा कट मारला होता मी. आणि तशा प्रकारे सगळ्या मिरच्या कट केलेल्या होत्या. तर राई जिरे आणि हे मिरच्या तेलामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित फ्राय करायच्या. आणि मिरच्या हलक्या अशा फ्राय झाल्या की मग हे एका साईडला अशा प्रकारे करून घ्यायचं. आणि त्यामध्ये ना थोडंसं तेल टाकायचं अजून. तर थोडंसं एकदम हे बघा एवढंसं तेल टाकायचं. आणि आता हे तेल आहे ना, तर याच्यामध्ये टाकायचे अद्रक लसणाची पेस्ट.
तर थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट टाकली ना तर मिरच्याला खूप छान चव येते. तर आता ही अद्रक लसणाची पेस्ट अशा प्रकारे फ्राय करून घ्यायची आहे. तर आता हे जे सगळं आपण टाकतोय ना हे मिरचीला आपोआप लागतं. त्याला एक एक मिरची भरत बसायची गरज नाही. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तर फक्त राई जिरे अद्रक लसणाची पेस्ट याच्यामध्ये मी वापरलेली आहे आणि त्यानंतर मग टाकायचं आहे मीठ. तर मीठ आपल्याला चवीपुरतं जेवढं लागतं तेवढं मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि त्यानंतर टाकायचं आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूट. तर एक अर्धा चमचा फक्त शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये मी टाकलं आणि आता याला फ्राय करून घ्यायचं. तर जेव्हा आपण शेंगदाण्याचं कूट टाकतो ना त्याच्यानंतर जास्ती वेळ त्याला फ्राय करता येत नाही, त्यामुळं शेंगदाण्याचं कूट सगळ्यात लास्टला टाकायचं. तर आता इथे झालेले आहेत आपल्या मिरच्या तयार आणि ह्या तळलेल्या मिरच्यांना जेवताना खाताना खूप छान लागतात आणि असं पण आपण चपातीसोबत जरी खाल्लं ना तरी खूप छान लागतात ह्या मिरच्या. तर एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या मिरच्या आणि कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मिरच्या फ्राय झाल्याच्या नंतर मी तर जाऊन बसले बाहेर आणि अनुताईचं चालू झालेलं आहे ते डाळ खिचडी बनवायचं काम. तर अनुताईने ना यूट्यूबवरती ती रेसिपी बघितली होती. तर मी जशा प्रकारे डाळ खिचडी बनवते त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी होती ती. तर तिला ट्राय करून बघायचं होतं, त्यामुळं ती बोलली की मम्मी आज मी बनवते डाळ खिचडी काहीतरी. तर भाजी चपाती वगैरे होती दुपारची, मेथीची भाजी आणि चपाती वगैरे होती. त्यामुळं साहेब बोलले की एक तर डाळ भात बनवा फक्त, नाहीतर काहीतरी खिचडी वगैरे बनवा. तर मग मी खिचडी बनवण्याची तयारी करत होते तर अनुताई बोलली की मी बनवते काहीतरी वेगळ्या पद्धतीने खिचडी बनवते असं बोलली ती. आणि तिचं चालू झालेलं आहे आता इथे काम. तर तिने ना रेसिपी वगैरे काही दाखवलेली नाही, पण तिला ना असं अधूनमधून काही ना काहीतरी रेसिपी बनवायचं तिला आवड आहे खूप. तर फक्त ना तिला चपात्या वगैरे जास्ती परफेक्ट अशा जमत नाहीत. बाकी असं भाजी वगैरे बनवायचं म्हणलं तर ती बनवते. आणि दुसरी गोष्ट चिकन वगैरे ती कधी बनवत नाही. तिला चिकन किंवा फिश वगैरे बनवायचं ना तिला काहीच येत नाही अजून. फक्त असं भाज्या वगैरे बनवते. भाजी कशी बनवायची हे तिला माहिती आहे, प्रत्येक भाजी बनवते ती. पण चिकन, मटन, फिश आणि चपात्या पण ती ट्राय करत असते, सतत ट्राय करत असते. पण छोट्या छोट्या चपात्या बनवते, एकदम मोठ्या मोठ्या चपात्या वगैरे येत नाहीत अजून तिला. तर हळूहळू जमेल. आता मला पण तसंच झालं ना, मी पण हळूहळू शिकले, त्यामुळं ती पण हळूहळू शिकेल. एकदम प्रेशर जर फक्त स्वयंपाकावरतीच जर कर म्हणलं तर मग अभ्यासावरती थोडंसं दुर्लक्ष होत असतं. त्यामुळं ना मी अधूनमधून तिला कधी कधी असं बनवायला सांगते स्वयंपाक, पण एकदम कंटिन्यू पण नाही सांगत. तर आता तिची चालू झालेली आहे रेसिपी बनवायला. आणि तिला ना मी एवढी मात्र शिस्त लावलेली आहे की जेव्हा आपण किचन यूज करणार ना तेव्हा ते किचन म्हणजे यूज झाल्याच्या नंतर त्याला क्लीन करून ठेवणं हे गरजेचं आहे. हे मात्र मी तिला शिकवलेलं आहे शिस्त. त्यामुळं ना जेव्हा आपण ती काही रेसिपी बनवते जेवढा काही पसारा होतो तेवढा ती सगळं व्यवस्थित सावरून किचन वगैरे पुसून ठेवते. तर फ्रेंड्स याच्या पुढचं मी काही शूट वगैरे केलं नव्हतं, कारण की सगळ्यांचीच तब्येत खराब असते तेव्हा मग थोडंसं माइंडसेट व्यवस्थित नसतं, त्यामुळं जास्ती काही शूट वगैरे केलं नाही मी. तर आजचा हा ब्लॉग जो आहे तो मी इथेच थांबवते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.